हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज आयरा आणि आज आपण काय करणार आहोत तर आज आपण करणार आहोत नूडल्स. तर आपण इकडे असे नूडल्स घेतलेले आहेत आणि आज आपल्या घरी बच्चा पार्टी आलेली आहे. सो मग आपण काय करावं तर मग आपण आज करणार आहोत नूडल्स. तर हे बघा गाईज, आपण याच्यासाठी पूर्ण सामान वगैरे घेतलेलं आहे अँड देन वी स्टार्ट. सो गाईज, आता आपण हे सर्व व्हेजिटेबल्स घेतले आपण एकदम कापून. आणि हे बघा इकडे यांना लागलेली आहे भूक आणि हे सगळे कधी होते हेच चालू आहे. सो आता चला गाईज, आता आपण या सर्वांची गरम गरम त्या तेलामध्ये आहुती देऊन देऊ. सो गाईज, हे बघा इथे मम्मी भांडे घासतात. चला मग आता आपण सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपल्याला घ्यायचा आहे गॅस आणि गॅसला आपण असं करूया सुरू ढिशक्याव करू. आणि इथं श्रेयांना बसला बहुतेक चटका. आणि बघा आता आपण सर्वप्रथम फोडणी देऊया. तर फोडणीमध्ये आपण आधी गॅस गरम गॅस सुरू करून घेतला आणि त्यावर टाकलेली आहे कढई आणि कढईमध्ये ओतूया तेल. तर साधारण आपण 4 पळ्या तेल हे टाकलेलं आहे आणि 4 पळ्या तेल टाकून आपण इथे तेलाची वाट पाहत आहोत की हा तेल म्हणजे असं हे तेल. हे बघा आता मोहरी आपली आपण यामध्ये डान्स करणार आहे बघा. तडक तडक तड तडक तडक. कमेंटमध्ये मला नक्की सांगा हे कोणत्या गाण्याची टून होती. तडक 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 तडक. आणि आता यामध्ये आपण टाकूया तेल. सॉरी गाईज, हे बघा. आणि हे देत आहे आपल्याला चटके. आणि कांदा ही अशी एकुलता एक व्हेजिटेबल आहे की जे आपल्याला रडवतं. आणि याबरोबरच आपण टाकूया आले लसूण पेस्ट, जे की याला एकदम छान चव देते. आणि यासोबतच आपण टाकूया शेंगदाणे. कोणते दाणे? शेंगदाणे गाईज. आम्ही म्हणजे ऑलमोस्ट आम्ही जेव्हा 6-7मध्ये होतो तेव्हा आम्हाला पोएम होती पीनट्स. सो आम्ही गॅसचं टेम्परेचर खूप वाढलेलं आहे. तर गाईज आपलं गॅसची फ्लेम खूप जास्त झाली होती त्यामुळे मला सुचत नव्हतं. सो आता आपण यामध्ये टाकूया धनिया पावडर. पूर्ण धनिया नाही, मतलब जो आपला ओलावाला असतो आपण त्याला काय म्हणतो, सांबार म्हणतो, तो नाही टाकला तर धनियाची पावडर टाकली. आणि त्याच्यानंतर ॲड सम हळद ही अँटीसेप्टिक असते, पण जेव्हा आपण ते जखमेवर लावतो तेव्हा. आणि आता यामध्ये आपण ॲड करू व्हेजिटेबल्स. आणि हा बघा श्रेयान मागून काही ना काही त्याचं चालूच आहे. श्रेयान, आप 2 शब्द कहना चाहते हो? नहीं. अरे कहो. नहीं ना. अरे कहो. तर आता आपल्यासोबत श्रेयान बोल श्रेयान. काय बोलू? अजून नूडल्स झालेही नाही पण मस्ता देखो मस्ता. आधी दीदी खूप टेस्टी नूडल्स बनवते. हो का? दीदीचा ठेलाच टाकलेला आहे दीदीला. सगळ्या एवढे टेस्टी नाही पण मी ठीक म्हणजे छान बनवते मी. मला येतं. आणि कसं यांना माझंच हातून खायचं आहे म्हणून तेवढा तर ते मस्त लावू शकते ना. म्हणजे जर ते चांगलेही नाही झाले तरीही ते म्हणू शकतील की हा दीदी छान की आपलं. तर गाईस हे बघा आता आपली भाजी म्हणजे बघा एकदम यामध्ये सर्व व्हेजीस टाकून हे किती सुंदर दिसत आहे, एकदम अप्रतिम. तर गाईस यामध्ये टाकलेला आहे मसाला. आणि एक अशी टीप देते बघा,
जेव्हा आपण नूडल्समध्ये कोणतं सॉस टाकत नाही, म्हणजे इन द केस जनरली नूडल्स हे चायनीज आयटम आहे ना, तर आपण यामध्ये चिली सॉस, सोया सॉस आणि कोणता सॉस असतो, टोमॅटो सॉस, असे वेगवेगळे सॉस टाकतो. पण जे आपण मार्केटमधून सॉस वगैरे आणतो त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ज असतात आणि ते शरीरासाठी हानिकारकच असतात. सो जो बेसिकली जे सॉस असते याचा उद्देश असा असतो की आपण जे म्हणजे आपण जो आयटम करत आहोत त्यामध्ये जो स्टिकीनेस असतो तो मेंटेन करायसाठी असते. आणि ते जे स्टिकीनेस असते त्याच्यासाठी आपल्याला बेसिकली आपला मेन. सो गाईज, मी सांगत होती तुम्हाला की जेव्हा आपण त्यामध्ये सॉस वगैरे टाकत नाही पण आपल्याला त्याच्यामध्ये स्टिकीनेस मेंटेन करायचं असतं, ते पूर्ण असं एकजीव मेंटेन तेव्हा काय करायचं, त्यामध्ये जो आपला बटाटा असतो तो बटाटा किसून टाकायचा. कारण की जे बटाट्यामध्ये कंटेंट काय असतं, स्टार्च, आणि जे सॉस वगैरे असतात त्याच्यामध्ये पण कंटेंट काय असतं, स्टार्च. सो बेसिकली आपल्याला स्टार्च हवा आहे, तर मग आपण स्टार्चसाठी म्हणजे त्या पूर्ण जे पदार्थ आहे तो असा एकजीव असण्यासाठी आपण त्यामध्ये सॉसच्या ऐवजी बटाटा वापरू शकतो. आणि हे एक हेल्दी टिप आहे. सो गाईस, तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि हे बघा, आता हे आपलं पूर्ण भाजीपाला असा शिजत आहे. 1 मिनिट. हे बघा, पूर्ण असं शिजतं आहे. आणि आता यामध्ये आपण घालूया किसलेला बटाटा. सो गाईज, आता आपण बटाटा टाकल्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे पाणी. आणि आता याला घेऊया एक उकडी. तोपर्यंत हे सगळे आपले उकडते वाफा बघा कसे बसलेले आहेत. तर गाईज, बॅक टू द पॉईंट. आणि आता बघा, आपले जे नूडल्सची ग्रेव्ही आहे ते उकडलेले आहे. आणि आता यामध्ये आपण ॲड करूया नूडल्स. 1 2 3. तर गाईज, आपले जे नूडल्स आहेत ते टाकून झालेले आहेत. आणि आता आपण याची वाट बघूया उकडी होईपर्यंत. तर उकडी झाल्यानंतर मग आपण याला मस्त सर्व करूया. तर गाईज, इकडे नूडल्स शिजत आहेत. इकडे बघा, फोटोत किती शांत निरागस दाखवतात. हाय हाय, वेगवेगळ्या ॲक्सेंटमध्ये नाव देतात. गाईज बघा, पाण्यासाठी कॉम्पिटिशन. अकॉर्डिंग टू डार्विन्स थेरी ओनली फिटेस्ट कॅन सर्वाइव्ह. जो आधी सगळ्यात पाणी घेईल तोच पाणी पिईल. इट्स कॉल्ड डार्विन्स थेरी. सो ज्यांनी डार्विन्स थेरी ऐकलेली असेल त्या सर्वांना माहीत असेल. आणि मग सगळे आणि हे बघा गाईस, तिच्या मम्मीला जेवायला देत नाही, ही नकच खाते. अजून नाही देत मी तुला. आंबरे, तिला पाणी पिऊ दे. आणि इथं संगीत खुर्चीचा प्रोग्राम सुरू आहे. हे बघा, संगीत खुर्ची चालू आहे इथं. कोण इथं बसणार आणि कोण तिथं बसणार. तर गाईज, चला आता आपण बघूया आपले जे नूडल्स आहेत ते झाले का. 3 2 1. एकदम छान शिजलेले आहेत. एकदम महाराष्ट्रीयन साईड नूडल्स. सो आता आपण यांना सर्व करूया. हाय, मी नूडल्स घेत आहो. गाईज, इथं आपलं मिनी हॉस्टेल चालू झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण प्रत्येकाला सर्व करत आहोत. हे बघा गाईज, गरम गरम गरम. हे आपले बिचारे लेकरं एवढ्या वेळचे तात्काळच उभे होते. वरून पकड. हां, वरून पकड, गरम आहे. हो हो, तुझी प्लेट पाहिजे का? हो का? बरं, चला गाईस, लेट्स टेक कॅमेरा. आणि सर्वांच्या प्लेट आलेल्या आहेत, पण विक्रांतची प्लेट काय आलीच नाही. आणि हे विक्रांतची प्लेट. सो सर्वजण हे इकडून बसले
आणि द एन्जॉय नूडल्स. We are eating noodles. वी आर इटिंग नूडल्स. आता बंद कर. गाईज गरम गरम आहेत. टेस्टी. खूप चांगले बनलेले आहेत नूडल्स. चांगले बनलेले नूडल्स. अगेन स्पायसी थोडेसे खा. ते बघा गाईज ते गेली पाणी प्यायला. ते लागले तिखट. काय झालं रे? गरम झालं का? बरं बरं आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवू. हा थंड होऊ दे. फूक मार फूक. हे फ्रीजमध्ये बॉटल आहे आनंदी. घे. सो गाईज चला तर मग भेटूया आपण एका नव्या कोऱ्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. गाइस याला काय माहित काय झालं. याचे तो मतलब देखो इसके तो नूडल्स खा के एक्सप्रेशन ही बदल गए.